मित्रांनो, चला तर मग ओहमच्या नियमावरील काही प्रश्न सोडवूया। हा आहे पहिला प्रश्न। एका विद्युत दिव्याच्या तारेतील दोन टोकांमधले विभवांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स 100 व्होल्ट आहे आणि त्यातून वाहणारी विद्युतधारा म्हणजे करंट 2 एंपियर आहे, तर त्या विद्युत दिव्याच्या तारेतील रोध म्हणजेच रेझिस्टन्स किती असेल? तर प्रश्न वाचल्यानंतर पहिलं काम म्हणजे दिलेल्या सर्व माहितीचं एका आकृतीत रूपांतर करणं। त्यामुळे दिलेला प्रश्न आपल्याला समजायला सोपा जाईल। तर इथं मी विद्युत दिव्याची एक तार काढतो आहे। तर ही आहे विद्युत दिव्याची तार। आपल्याला असं दिलंय की या दोन टोकांमधील विभवांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स हे 100 व्होल्ट आहे, बरोबर? आणि यातून वाहणारी विद्युतधारा म्हणजेच करंट दिलाय तो आहे 2 एंपियर। आता आपल्याला याचा रोध म्हणजेच रेझिस्टन्स शोधायचा आहे। तर आधी एकदा आपण लिहून घेऊ की आपल्याला काय काय दिलंय आणि काय शोधायचंय ते। तर आपल्याला दिलंय विभवांतर V बरोबर 100 व्होल्ट, विद्युतधारा I बरोबर 2 एंपियर आणि आपल्याला शोधायचा आहे रोध R बरोबर प्रश्नचिन्ह। आता माझ्याकडे असं काही समीकरण असतं ज्यामध्ये हे तिन्ही पद असतील, तर आपल्याला माहिती असणाऱ्या दोन पदांच्या किमती टाकून आपण तिसरं पद शोधू शकलो असतो। अरे हो, आपल्याकडे असं एक सूत्र आहे की, आणि तो म्हणजे ओहमचा नियम। तर ओहमचा नियम सांगतो V बरोबर IR आणि या तिन्हीमध्ये आपल्याला दोनच्या किमती माहिती आहेत। चला त्या किमती या समीकरणात टाकूयात। तर विभवांतर दिलंय 100 व्होल्ट, विद्युतधारा दिली आहे 2 एंपियर, आपल्याला शोधायचा आहे रोध। आता आपण जर या समीकरणाला दोन्ही बाजूला 2 एंपियरने भागले तर काय होईल? तर हे 2 एंपियर एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल रोध, आणि तो रोध असेल R बरोबर 50 व्होल्ट भागिले एंपियर, आणि यालाच काय म्हणलं जातं? ओहम। म्हणजेच या तारेतील रोध झाला 50 ओहम। आता दुसरा प्रश्न पाहूया। आपल्याला दिलेला प्रश्न असा आहे की एका इस्त्रीच्या आतमधील गरम करणाऱ्या घटकातून म्हणजेच हीटिंग एलिमेंट मधून वाहणारी विद्युतधारा ही 6 एंपियर आहे आणि त्या गरम करणाऱ्या घटकाचा रोध हा 30 ओहम असेल, तर त्या गरम करणाऱ्या घटकाच्या दोन टोकातील विभवांतर किती असेल ते आपल्याला शोधायचे। तर एकदा व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा। स्वतः सोडवण्यात एक वेगळीच मजा असते। ठीक आहे, चला आता आपण याचं उत्तर पाहूयात। तर सर्वप्रथम आपण प्रश्नातील माहिती एका आकृतीमध्ये उतरवूया। तर इथं जो गरम करणारा घटक आहे, हीटिंग एलिमेंट आहे, तो मी इथं असा रोधासारखा दाखवलेला आहे। ठीक आहे, आता यातून वाहणारी विद्युतधारा आपल्याला दिली आहे। ती विद्युतधारा किती आहे? तर ती विद्युतधारा आहे 6 एंपियर एवढी, आणि या गरम करणाऱ्या घटकाचा रोध जो आहे तो दिलाय तो आहे 30 ओहम, आणि आपल्याला शोधायचंय काय? तर या हीटिंग एलिमेंटच्या दोन टोकांमधील विभवांतर किती असेल ते, बरोबर? मग एकदा आपण लिहून घेऊयात की काय काय दिलंय आणि आपल्याला काय शोधायचंय ते। तर आपल्याला दिलंय विद्युतधारा 6 एंपियर, या हीटिंग एलिमेंट मधील रोध दिलाय तो आहे 30 ओहम, आणि आपल्याला काढायचंय या हीटिंग एलिमेंटच्या दोन टोकातील विभवांतर। ठीक आहे, तर परत एकदा इथं आपल्याकडे ही 3 पद आहेत। ठीक आहे, मग या तिन्ही पदांशी संबंधित एक नियम आपल्याकडे आहे आणि तो नियम म्हणजे ओहमचा नियम। ओहमचा नियम काय सांगतो? तर V बरोबर IR। ठीक आहे, तर या तिन्ही पदांमधील दोघांच्या किमती आपल्याला माहिती आहेत, ते आपण यामध्ये टाकूयात आणि तिसरं पद फाइंड आउट करूयात, शोधूयात। तर विभवांतर बरोबर V बरोबर आपल्याला विद्युतधारा दिली आहे 6 एंपियर आणि रोध दिलाय 30 ओहम। तर 6 एंपियर गुणिले 30 ओहम ते येतं V बरोबर 180 एंपियर ओहम। ठीक आहे, मग आपण मागच्याच उदाहरणात पाहिलं होतं की 1 ओहम म्हणजे काय असतं? तर 1 ओहम म्हणजे 1 व्होल्ट भागिले 1 एंपियर। तर इथं एंपियर एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला विभवांतराचं एकक मिळेल व्होल्ट। या इस्त्रीच्या गरम करणाऱ्या घटकाच्या दोन टोकातील विभवांतर आहे 180 व्होल्ट। तर पाहिलं ओहमचा नियम आपल्याला काय सांगतोय ते? तर ओहमचा नियम आपल्याला सांगतो की विभवांतर म्हणजे विद्युतधारा आणि रोध यांचा गुणाकार, आणि या तिन्ही पदांपैकी कोणत्याही दोन पदांच्या किमती आपल्याला माहिती असतील तर तिसरी किंमत आपण सहजपणे काढू शकतो। तर मित्रांनो, इथेच थांबूयात। धन्यवाद।